हॅलो, माझं नाव कियारा. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे बाप्पाचा चष्मा. एक जुई असते, तिचे खूप मित्रमैत्रिणी असतात. सर्वात आवडता आणि लाडका असतो गणपती बाप्पा. बाप्पा मोरया. बाप्पाचं चित्र काढते, बाप्पाला मोदक नेऊन देते, तिचं सारखं चालू असतं. एकदा जुई पाठीवर एक छान चित्र काढते आणि बाप्पाला दाखवते. म्हणते, हे बघ बाप्पा, मी तुझे एक मस्त चित्र काढले, कसं वाटतंय रे? बाप्पाला जुईची मज्जा करायची लहर येते. तो तिला म्हणतो, काय काढलंयस ग? काय लिहिलंयस ग? मला तर काही दिसतच नाही बुवा. मग जुई तिला परत दाखवते, हे बघ ना, इथे काढलंय. पण बाप्पा काही दिसत म्हणल्यास आ म्हणतो. मग तिला एक युक्ती सुचते. ती पटकन खोलीत जाते आणि तिच्या आजोबांचा चष्मा घेऊन येते आणि बाप्पाला देते आणि म्हणते, हा घे माझ्या आजोबांना चष्मा, हा घाल म्हणजे छान दिसेल तुला. माझे आजोबा सुद्धा पेपर वाचताना रोज हा चष्मा घालतात. बाप्पा मनातल्या मनात हसूच येतं बाप्पाला. तो चष्मा घालून म्हणतो, अरे चा, खरंच की मला तर अगदी सगळं नीट दिसायला लागलंय. माझं चित्र खूप छान काढलंयस तू. जुई एकदम खुश होते आणि तो थोड्या वेळाने इकडच्या गप्पा टप्पा म्हणून खेळायला निघून जाते. आजोबांचा चष्मा मात्र बाप्पाकडेच राहतो. संध्याकाळचे 8 वाजले असतात. आई सगळ्यांना जेवायला बोलवते. जुई जेव्हा बघते की त्यात पालकाची भाजी आहे, तेव्हा तिच्या मनात लगेच विचार सुरू होतात की आईला नको कसं म्हणायचं. त्याच जुईनी तर सकाळी आजोबांनी आणलेला पेढा बघून ठेवलेला असतो. कधी एकदा जेवण होतं आणि आपण पेढा खाऊन टाकतोय असं झालेलं असतं. आई मागून म्हणत असते, जुई जेवायला सुरू कर, नुसती बघत काय बसली? दादाजी अर्धी पोळी संपली सुद्धा. आता काय बरं युक्ती करूया? विचार करता खाता जुईला काहीतरी सुचतं. अगदी थोडीशी भजी करते आणि सांगते, आई भाजी खूप तिखट लागली मला. आईला खरंच वाटतं की उठते, 2 पेढे घेऊन येते आणि जुईला देते. म्हणते, माझ्या बाळाला तिखट लागली का भाजी? हे घे, हा गोड पेढा खा. जुईची तर मज्जाच होते. तिला हेच तर हवं असतं. सगळ्यांचं जेवण झाल्यावर ती ही गोष्ट सांगायला बाप्पाकडे जाते. ते सांगायला लागते, बाप्पा बाप्पा, आज की नाही आईने मला मस्त पेढे दिले जेवताना. पण बाप्पा काही खूप खुशच होत नाही. मग ती विचारते की, बाप्पा तू का बोलत नाहीयेस माझ्याशी? मग बाप्पा म्हणतो की, कारण तू आईची खोटं बोललीस. पेढे हवे होते आणि पानात नावाटी भाजी होती म्हणून आईला हे सगळं सांगितलंस ना की भाजी तिखट झाली. जुई एकदम चपाकते. तिला एवढं राहतं की बाप्पाला हे कळलं तरी कुठून? ती म्हणते, तुला हे कसं कळलं हे? बाप्पा म्हणतो, तू जो हा चष्मा दिलेस ना आजोबांचा, त्यामुळे मला सगळं नीट दिसायला लागलंय. जुई थोडीशी घाबरते आणि थोड्या वेळाने इकडचे गप्पा टप्पा म्हणून खेळायला निघून जाते. खेळता खेळता दादा आणि जुई पोचतात शेजारच्या जोशी काकूंच्या बागेत. बागेतल्या कैऱ्या बघून दोघांच्याही तोंडाला पाणी सुटतं. दोघेही दगड मारून त्या कैऱ्या तोडायला सुरुवात करतात. जोशी काकू त्यांना सांगतात की, बाळांनो, काय अजून मोठ्या होऊ दे, आताच काही त्यांना हात लावू नका. त्यांचं कोण ऐकतं? तिचा दादा, ती आणि त्यांचे मित्र, ते सगळे मिळून भरपूर कैऱ्या पाडतात आणि त्या उचलून पळून जातात. घरी आल्यावर कैऱ्या दाखवण्याचा कार्यक्रम होतो. दादा आणि जुईला बाबा मात्र विचारतात की, काकूंना विचारलं होतं का? नाही तुम्ही तसेच नाही ना आला? दोघेही खोटंच सांगतात. हो, आम्ही तर विचारलं होतं बाबा. मग जुई गणू बाप्पाकडे जाते.
जुईला म्हणते की हा घे कैऱ्या. बाप्पा मी तुझ्यासाठी खास कारण ठेवल्यात बरं का. बाप्पा म्हणतो अच्छा चोरून न विचारता आणलेल्या कैऱ्या मला नकोत बुवा. जुई म्हणते ही पण गोष्ट बाप्पाला माहितीये. आता तिला बघायचं असतं की बाप्पा खरंच सांगतोय की काय. त्याचं सगळंच त्याला कळतंय, माझं सगळंच त्याला कळतंय का. मग ते बघायला ती एक चक्कर लढते. स्वयंपाक घरात जाते आणि मुद्दाम दुधाचं भांड खातात, दुधाचं भांड. आणि सगळे आपले धावत येतात आणि जुईला आई ओरडणार. ठिपक्यात ती म्हणते आई मी नाही पाडलं, सैदाची मनी आली होती तिचंच हे काम आहे. सगळ्यांना खरंच वाटतं. परत ते बाप्पाकडे जाते तेव्हा बाप्पा म्हणतो बघ तुझ्यामुळे किती दूध वाया गेले. जुई म्हणते बाप्पा मला पटलंय की तुला हा चष्मा तर माझ्या मनातलं सगळं कळत, पण हा चष्मा तर आजोबांचा आहे. पण त्यांना पण माझ्या मनातलं खरं काय ते कळत असेल का रे. बाप्पा म्हणतो म्हणजे काय, त्यांना सगळंच कळतं पण प्रत्येक वेळी ते तुला रागवत नाही तर समजावून सांगतात. जुई आश्चर्यचकित होते. मग बाप्पा म्हणतो हा घे हा चष्मा तू घाल आणि मग बघ तुला पण सगळ्यांच्या मनातलं कळेल. बाप्पा जुई चष्मा घेते आणि पण तो न घालताच तिला कळलेलं असतं की बाप्पाला आपल्याला काय सांगायचंय ते. मग जुई मग बाप्पा म्हणतो की हा फक्त तुझ्या आजोबा नाही पण तुझ्या आजी आई बाबांना सुद्धा असा एक चष्मा त्यांना तुझ्या आणि दादाच्या मनातलं कळतं. जुई एकदम आश्चर्यचकित होते. मग आजोबा म्हणतात अहो जुई आजी तुमच्या हातातला माझा चष्मा मिळेल का मला. जुई खटकन असते. आजोबांना चष्मा देते आणि एक छानशी मिठी मारते. थँक्यू माझी गोष्ट संपली.